अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लढाई है. मुख्यमंत्री तुम होश में आओ. या घोषणा सरकार विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या नाही किंवा कोणत्याही आरक्षणाच्या मागणीसाठी नाही. या घोषणा आहेत उत्तराखंडच्या केदारनाथ धाम मंदिरातल्या पुरोहितांच्या. केदारनाथच्या पायऱ्यांवर ह्या पुरोहितांकडून आंदोलन करण्यात येत होतं. दिल्लीत प्रति केदारनाथ मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर त्या मंदिराला विरोध करण्यासाठी या पुरोहितांनी आंदोलन छेडलं. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी दिल्लीतल्या मंदिराला विरोध करतानाच केदारनाथ मंदिरातून 115 करोड रुपयांचं तब्बल 228 किलो सोनं गायब झाल्याचा आरोप केला आणि त्याची जोरदार चर्चा व्हायला लागली. आता अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेला हा आरोप पहिल्यांदाच होतोय का? त्यांच्या या आरोपांमागची कारणं काय? या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? आणि दिल्लीतल्या केदारनाथ मंदिराला होणारा विरोध नेमका काय आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी केदारनाथच्या पुरोहितांकडून आंदोलन का करण्यात आलं ते बघूयात. 10 जुलैला दिल्लीतल्या बुराडी इथे प्रति केदारनाथ मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. श्री केदारनाथ धाम दिल्ली ट्रस्टच्या माध्यमातून हे मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेवरही मूळ केदारनाथ मंदिराचा फोटो होता आणि मंदिर निर्माण निधीसाठी बँकेचा QR कोडही देण्यात आला होता. या सोहळ्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रतिक्रिया देताना दिल्लीत बाबा केदारनाथांच्या मंदिरामुळे शिवभक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बुराडीतल्या पवित्र भूमीवर उत्तराखंड आणि सनातन संस्कृतीचे मूळ परिचायक असलेल्या बाबा केदारनाथांचं दिल्लीतलं धाम आपल्या संस्कृती आणि आस्थेचं आधुनिक प्रतीक होईल असं धामी यांनी म्हटलं होतं. या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर आणि पुष्करसिंह धामी यांच्या विधानानंतर उत्तराखंडमध्ये जोरदार विरोध व्हायला सुरुवात झाली. चारधाम तीर्थ पुरोहित महापंचायतीच्या आव्हानानंतर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री इथल्या पुरोहितांनी उत्तराखंड सरकारच्या विरोधात धरणं आंदोलन करायला सुरुवात केली. केदारनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर बसून पुरोहितांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर काँग्रेसनंही दिल्लीत केदारनाथांच्या नावानं होणाऱ्या प्रतिमंदिराला विरोध करताना हा केदारनाथ बाबांचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं. तसंच केदारनाथच्या सामान्य जनतेनेही केदारनाथ मंदिर दिल्ली में नहीं बनेगा, धार्मिक आस्था के साथ छेडछाड करना बंद करो अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे दिल्लीतल्या केदारनाथ मंदिरावरून उत्तराखंडमध्ये वातावरण तापल्याचं दिसून आलं. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पुरोहित वर्गाची भेट घेऊन बाबा केदारनाथांचं नाव या मंदिराला देण्यात येणार नसल्याबद्दल आश्वासन दिलंय. तसंच श्री केदारनाथ धाम दिल्ली ट्रस्टचे संस्थापक सुरेंद्र रौतेला यांनीही देहराडूनमध्ये पत्रकार परिषद घेऊन मंदिराच्या नावावरून वाद असेल तर ते आपण बदलण्यासाठी तयार असल्याचं म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री धामी यांना फक्त मंदिराच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. उत्तराखंड सरकारकडून दिल्लीतल्या या मंदिराला कोणताही आर्थिक निधी देण्यात आला नसल्याचं रौतेला यांनी स्पष्ट केलंय. बाबा केदारनाथ यांचं उत्तराखंड हे एकमेव स्थान असेल असं मुख्यमंत्री धामी यांनी आश्वासन दिल्यानंतर आता पुरोहित वर्गानं आपलं आंदोलन स्थगित केलंय. पण जर उत्तराखंड सरकार दिल्लीतल्या केदारनाथ मंदिराची उभारणी बंद करणार असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही पुरोहित वर्गाकडून देण्यात आलाय. आता एकीकडे दिल्लीतल्या केदारनाथ मंदिरावरून वाद होत असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनीही यावरून उत्तराखंड सरकारवर निशाणा साधला. केदारनाथ धाम हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्यांचं मूळ स्थान हिमालयात असल्याचं पुराणात सांगण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या नावानं प्रतिमंदिर उभारणं हे योग्य नाही. आमचा भगवान शंकरांच्या मंदिराला विरोध नाही, पण प्रति केदारनाथ धाम उभारण्याला आमचा विरोध असल्याचं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलंय. याच वेळी त्यांनी केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातून 228 किलोचं सोनं चोरीला गेल्याचा गंभीर आरोपही केला. हे सोनं कुठं गेलं हे अजूनपर्यंत कळलेलं नाही. यावर चौकशीही करण्यात आलेली नाही. केदारनाथ धामाच्या नावावर घोटाळे होत आहेत. आता दिल्लीत केदारनाथ धाम मंदिर उभारून नवीन घोटाळ्याची तयारी असल्याचा आरोप स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलाय. त्यांच्या ह्या आरोपामुळे केदारनाथ मंदिरातील 228 किलोचं सोनं खरंच गायब झालंय का ह्यावरून चर्चांना आता उधाण आलंय. आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेला हा आरोप पहिल्यांदाच होतोय का? तर नाही. याआधी जून 2023 मध्ये पहिल्यांदा हा मुद्दा चर्चेत आला होता. आता या आरोपांची सुरुवात जाणून घेण्याआधी आपल्याला क्रोनॉलॉजी समजून घ्यावी लागते. 2022 मध्ये मुंबईतील एक व्यापारी केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोनं चढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये
मंदिर समितीकडून उत्तराखंड सरकारनं गाभाऱ्याच्या भिंतींवर हे सोनं कसं चढवलं जाऊ शकतं यासाठी विविध तज्ज्ञांची मतं घेतली। त्यानंतर केदारनाथ मंदिरात सोन्याच्या 550 शीट्स वापरून मंदिराच्या भिंतींवर 230 किलो सोनं लावण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या। या सोन्याचं रक्षण करण्यासाठी मंदिर समितीकडून मंदिराची सुरक्षा वाढवण्याची मागणीही राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिवांकडे करण्यात आली होती। हिवाळ्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येत असल्यामुळे या काळात मंदिराच्या संरक्षणासाठी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती। पण जून 2023 मध्ये केदारनाथ मंदिरातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात गोल्डन पेंटनं भिंतींवर काही कारागीर पॉलिश करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होतं। त्यानंतर तीर्थ पुरोहितांनी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती म्हणजेच BKTC वर आरोप केले होते। केदारनाथ धामचे मुख्य पुजारी संतोष त्रिवेदी यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातलं सोनं गायब झालं असून ते तांब्यात बदलल्याचं सांगत आरोप केले होते। त्यामुळे या आरोपांवरून BKTC प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले। सोशल मीडियावरही केदारनाथ मंदिरातून 115 करोड रुपयांचं 228 किलो सोनं गायब झाल्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली। या सगळ्या आरोपांनंतर मंदिर समितीकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली होती। सोशल मीडिया आणि पुरोहितांकडून होत असलेले आरोप खोटे असल्याचं या प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आलं। या प्रेस नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतींवर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला होता। या मुलाम्याचं एकूण वजन 23 किलो 777 ग्रॅम इतकं आहे, ज्याची किंमत तत्कालीन बाजार भावानुसार 14 करोड 38 लाख इतकी होते। आता सोन्याचा मुलामा देण्यासाठी तो दुसऱ्या एका धातूवर चढवला जातो। कोणत्याही भिंतीवर थेट सोन्याचा मुलामा चढवता येत नाही। केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातही हा सोन्याचा मुलामा चढवण्यासाठी भिंतींवर तांब्याच्या प्लेट्सचा वापर करण्यात आला होता। या तांब्याच्या प्लेट्सचं एकूण वजन 1000 किलो असून त्याची किंमत 29 लाख रुपये असल्याचं या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलं होतं। त्यामुळे मंदिर समितीवर होत असलेले आरोप हे चुकीचे आणि तथ्यहीन असून हा केवळ बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असं बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। तसंच मंदिरात लोकांच्या गर्दीमुळे आणि मंदिरात होत असलेल्या पूजेमुळे हळूहळू हा सोन्याचा मुलामा विरत गेला आणि आतली तांब्याची प्लेट दिसायला लागल्याचं समितीकडून स्पष्ट करण्यात आलं। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही सोन्याचं पॉलिश करण्याचं काम करण्यात येत होतं, पण कोणीतरी चुकीचे आरोप करत हा व्हिडिओ व्हायरल केल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं। पण तरीही या आरोपांची दखल घेत उत्तराखंड सरकारनं गढवाल पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याची चौकशी केली होती। आता ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या आरोपांनंतर BKTCचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याकडे सोनं गायब झाल्याबद्दल कोणताही पुरावा असेल तर तो त्यांनी सादर करावा आणि हे आरोप सिद्ध करून दाखवावेत असं आव्हान अजेंद्र अजय यांच्याकडून देण्यात आलंय। तसंच त्यांना यंत्रणांवर विश्वास नसेल आणि त्यांच्याकडे सबळ पुरावे असतील तर त्यांनी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात तक्रार याचिका दाखल करावी असंही अजय यांनी म्हटलंय। त्यामुळे एकंदरीतच केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात 24 किलो सोनं असल्याचं मंदिर समितीचं म्हणणं आहे आणि त्याची किंमत फक्त 14 करोड 38 लाख असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे 115 करोड रुपयांचं तब्बल 228 किलो सोनं केदारनाथ मंदिरातून गायब झाल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने केलाय। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? केदारनाथ मंदिर समितीवर होणाऱ्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।